Hello guys, welcome to the new vlog. विसरला. मी तेच म्हणणार होतो काय म्हणतोय काय. हॅलो गाईज, वेलकम टू द न्यू व्लॉग. आज आपण आलेलो आहे गावाला कुलदेवीचं दर्शन घ्यायला. इथे सध्या गट बसलेले असतात, त्यामुळं आपण फॅमिली सोबत दर्शन घ्यायला आलेलो आहे. कुठे फॅमिली आहे? फॅमिली निघायचं होतं. अर्ली मॉर्निंग वाजलेले आहेत 8-8:30. वी आर लेट टुडे. उशीर लागते. नशिबात होंगा दर्शन नाही होंगा. दिसला का मोर? एकदा आवाज दे एकदा मोराला. लांब याला आता इथं तर त्याने रिप्लाय दिला नाही बाप्पा. त्याने मग अशी आता त्याचा आवाज पण आहे ना. त्याला ट्रॅप आहे म्हणून त्यामुळे ते निघून गेला. म्हणून सकाळ सकाळ फसायचं नाही मला. चला सनफ्लावरला जाऊ तिकडे. सनफ्लावर सूर्यकमळ काय म्हणतात? सॉरी सूर्यफूल. सूर्यकमळ मम्मी सूर्यकमळ कसलं असतं? काय म्हणली? ठीक आहे. तिकडे सूर्यफूल, इकडे मका. आपल्या शेतात आलेलो आहे आपण आता. ही आहे सूर्यफूल, इथं हे केलेले मका. आणि त्या बाजूला अजून काय केलेलं नाही. ह्या बाजूला सूर्यफुलात जाता येईल की जात हे तुला जायचं आता ना. येत आहे की पलीकडनं जाता येते. नको नाही तुम्ही दोघं जण जाऊन राखी तुला बघायचंय ना सूर्यफूल. येच आहे. हा ये. फुल खाली पडलं यार. फुल उचल की. हा असा बाहेर येतोय. सिद्धांत काढ रे. काढ ना. नुकसान करशील आपलं. आमच्या गावातलं भैरवनाथाचं मंदिर आहे. लहानपणी जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असायच्या काका सोबत आम्ही सारखं इकडे असं काका सारखं आम्हाला आणायचं इकडे. नाना एक घेत.
एका शेळामध्ये हा मारुती आहे. जागृत देवस्थान आहे. खूप लोक मारुतीची इथं भक्ती करतात. हे मंदिर आपण मंदिरात जाऊया. अखंड शेळामध्ये आहे. बरोबर. पांडवकालीन, हे पांडवकालीन मारुतीचं मंदिर. पांडवकालीन जाऊ तर बस 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 नका पडू. माग लागेल माग लागेल. माग लागेल. या रिटर्न या. बस झालं मग. मित्रांनो, तर आपण सध्या आलेलो आहे दत्त मंदिर येथे. लोणी बापकर दत्त मंदिर. इकडे एक मोठं कुंड आहे आणि काकासोबत आम्ही नेहमीच इकडे यायचो. काका इथं आम्हाला काका मोठे मोठे कासव दाखवायला यायचं. लहानपणी आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत तर आकर्षण वाटायचं या सगळ्या गोष्टींचं आणि अजून पण वाटतं. शेवटी गाव ते गाव. लेखो तसं लेख खालच्या शेवटच्या स्टेप्सला असतं पाणी. त्या स्टेपला असतं. मोठी स्टेप आहे ना त्याला असतं. आता पाणी 2 फूट जवळजवळ वाढलंय पाणी पावसामुळे ना. आणि कासव बी आहेत पण कासव खाली गेले असतात. काका लय मोठे मोठे कासव दाखवायचं इकडे. हो का नाही कासव आहे ना इथं. पण ते मोठे कासव लय खालीच थांबतात सगळं. इथं वरती येतं बरं. ते कुठतरी आलं असेल एका साईडला येतं वरती. पायऱ्यांवर बसतात पर इकडे येऊन. हा हे बघ ना हे कोरलेलं हे सगळं पांडवकालीन. पांडवकालीन. पांडवकालीन हे सगळं. हे सुद्धा पांडवकालीन. मूर्त्या हे केलेल्या दाखव ना इंग्रजांनी. पांडवकालीन. आणि ही दशभुजा मूर्ती आहे दत्ताची. दत्ताची दशभुजा मूर्ती. दत्त मंदिर कुठं दिसलं का असं? हा येते का मध्ये येईल का बघ. गेलं 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 खाली गेलं गेलं जातं खाली. विशेष आहे 2 पिंड आहेत बरं इथं ना. आणि पूर्वेकडे तोंड आहे. 2 पिंड. पूर्वेकडे तोंड कसं हे मल्लिकार्जुनचं पूर्वेकडे तोंड आहे. नंदी. ह्याचं रेस्टोरेशन चालू होतं. ते रेस्टोरेशन केलं काय? आणि ह्याचं जे काम आहे ना भैया ते शिखरापासून खाली केलेलं आहे. शिखरापासून सुरुवात केलेली. पूर्वेला तोंड आहे मल्लिकार्जुन. 2 आहेत. समाधी प्रमाण स्वामीची. आता हे माझ्याकडे कधी आलं तरी ये ना. हो येईल. इकडे मोऱ्या कोसायचं माझ्याकडे.
चांगली आहे का? आंबट आहे? लय पडल्या. आता कुठं पिकणार? सो अशा तऱ्हेने आम्ही जस्ट घरी आलेलो आहोत आणि दर्शन एकदम मस्त झालेलं आहे. असं फटाफट फटाफट आम्ही सगळीकडे पळत पळत गडबडीत दर्शन घेतलेलं आहे कारण आता लॉगिन होतं. सो सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय, टेक केअर.